अर्चित असे गौरी हे बोल तरी गंगा बोली तरी शिकवाल. माझ्या समोर जे बसलेले बुजुर्ग वडिलाच्या ठिकाणी आई वडिलाच्या ठिकाणी बसले समोर माझे आणि त्यांना सुद्धा नमस्कार करते. काकाजी झाले आणि व्यासपीठावर जे बसलेले आहेत माझ्यासोबत बुजुर्गाचार्य हनुमंतवाले आणि प्रणव महाराज जे तुमच्यासोबत बसले त्याचे सुद्धा तरी नमस्कार करते. माझ्या मालकाच्या सोबत दर्शन करते आणि आम्ही पूजा करी. कालपासून त्याच्यात पूजा त्याने घेतली बरोबर त्यांच्या चरणी नमस्कार करते. विनयकरी बाबाच्या चरणी नमस्कार करते आणि माझे वडील तारे माझं त्यांच्या चरणी नमस्कार करते. गुरुचार्य आणि पद्मामावी त्यांच्या चरणी नमस्कार करते. आणि हे नरहरी महाराजांचे जे कमिटी वाले आहेत त्यांच्या चरणी सुद्धा नमस्कार करते. कारण की हे नवीन वर्ष आणि पहिलंच वर्ष भागवत सप्ताह ठेवला आणि कसं आहे बरेच ठिकाणी भागवत बरेच ठिकाणी तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला कळतं भागवत असं काही नाही. पण तुम्ही जी प्रेरणा ठेवली की जेणेकरून आता आपलं शेवटचं तुम्ही भगवंताचं रामायण असं ठेवले आणि भगवंताचं चरित्र चालू केलं. सुरुवात आपल्या नरहरी महाराज आपण चालू केलं मंदिरात. कारण की मंदिर झालं आणि मंदिराच्या परिसरामध्ये हे भागवत सप्ताह ठेवला आणि हे पांडुरंगाची कृपा नरहरी महाराजाच्या सोबत झाली. आणि हे पूर्ण पांडुरंग भागवत म्हणजे पांडुरंग कृष्ण भगवंताचा अवतार भगवंतच अवतार. आणि हे भगवंताला नरहरी महाराजांना नंतर ओळखलं महाराजाची भक्ती करत होते त्याच पांडुरंगाला ओळखलं आणि त्याच्या सुरुवात त्याने भागवताची पांडुरंगाची ठेवली. त्यांच्या कृपेवर आणि भगवंताची इच्छा असली तर कार्य होतं. आपण जरी मला करतो पण होत नाही. वेळ कशी असतात वेळ अशी भगवंताचं करून घ्यायचं असतं. तू कोणाला पण धाग्या तुळ्यामधून येतं पण करून जर घ्यायचं जवळ आला पण तुमचा होत नाही. हे परमार्थाचं होत नाही करावं लागते पण फळ देणं भगवंताच्या आहे. एकदा चालू केलं ना भगवंत सक्सेस करतो. तुम्ही म्हणता